अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामन रस प्रकाशनची पुस्तकं वाचण्यात घेतली आहे आणि सर्व पुस्तकं आपल्या साधकांसाठी अत्यंत उपयोगी अशी आहेत. सध्या आपण जयांचे केल्या स्मरण हे परमपूज्य श्री शांताराम कवडे परमपूज्य दादा महाराज म्हणजे आपले श्री दादा कवडे महाराज यांनी लिहिलेले पुस्तक वाचनात घेतले आहे. आता या पुस्तकात दुसरं प्रवचन आहे. ते प्रवचन जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, ते जीवनदू श्री चरण श्री गुरूंचे. विषयाच्या अनुषंगाने स्मरण म्हणजे काय आणि हे स्मरण कशाला करायचे याविषयी काल आपण माहिती घेतली. आजच्या सेवेमध्ये श्री माऊलींच्या कृपेने आपण पाहणार आहोत की या स्मरणाचे प्रयोजन काय, त्याची विविध लक्षणे कोणती आणि हे स्मरण करण्याची प्रत्यक्ष पद्धती कोणती. स्मरणाची प्रयोजने. स्मरणाचे प्रयोजन काय हा प्रमुख प्रश्न आहे. काल आपण पाहिले की संत कबीर महाराजांनी सांगितले आहे, माला तो करणे फिरे जीवा फिरे मुशन माही, मनुवा तो डसदीच फिरे यह तो सुमिरच नाही. हे स्मरण नव्हे. मग स्मरण आहे तरी काय. शास्त्र असे आहे की कोणत्याही एका गोष्टीची प्रयोजने दोन असतात. एक मुख्य प्रयोजन आणि दुसरे अवांतर प्रयोजन. आपण हे जे स्मरण करतो यालाही एक मुख्य प्रयोजन व एक अवांतर प्रयोजन आहे. मुख्य प्रयोजन असे आहे की या स्मरणाने प्रत्याहार झाला पाहिजे, चित्तात सात्विकता उत्पन्न झाली पाहिजे. या सात्विकतेमुळे वैराग्य प्रबल होऊन त्यामुळे ज्ञान स्थिर झाले पाहिजे. हे झाले अलौकिक प्रयोजन. आणि लौकिक प्रयोजन असे आहे की या स्मरणामुळे जर ते साम्य होऊन सिद्ध झाले तर योग दर्शनामध्ये ज्या संयमाच्या सिद्धी सांगितल्या आहेत त्या सर्व सिद्धींची उत्पत्ती होते. या दोन्ही प्रयोजनांचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. श्री दत्तात्रय मंत्रामध्ये या प्रयोजनांचा स्पष्ट उल्लेख आहे. नुकत्याच पुन्हा प्रसिद्ध झालेल्या माघ महात्म्याच्या प्रत्येक श्लोकाचे अध्याक्षर घेतल्यास माला मंत्र पूर्ण होतो. या माला मंत्रामध्ये भगवान दत्तात्रेयांचे वर्णन करताना त्यांच्याविषयी जी विशेषणे वापरली आहेत त्यात स्मरण मात्र संपुष्टात असे संतुष्टाय असे म्हटले आहे. केवळ स्मरणाने भगवान दत्तात्रेय संतुष्ट होतात. ते स्मरणाचे संतुष्ट होणारे आहेत म्हणून त्यांचे स्मरण करायचे. आणि असे स्मरण झाल्यावर काय प्राप्त होणार आहे याचाही पुढे उल्लेख केलेला आहे. महाभय निवारणाय आणि महाज्ञानप्रदाय. ते महाभयाचे निवारण करतात आणि महाज्ञान प्रदान करतात, उत्पन्न करतात. महामय हे प्रपंचाचे, महाभय हे प्रपंचाचे भय. कारण प्रपंच हा अनित्य आहे. प्रत्येक अनित्य वस्तू काळजीकारक असते. परमपूज्य श्री मामा नेहमी सांगायचे की चिता जी आहे ती माणसाला नेल्यावर जाळते, परंतु चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळते. ही प्रत्येक वस्तूच्या अशाश्वतेची जी चिंता असते ती भय निर्माण करते. आपण आज नाहीतर उद्या मरणार आहोत हे भय असते आणि त्यामुळेच प्रपंच हा भयावह असतो. या महाभयाचे निवारण भगवान
दत्तात्रेय आपल्या कृपाशक्तीने करतात आणि ते करत असताना ज्ञानही उत्पन्न करतात. आपण हे विचारपूर्वक पाहिले आहे का की आपण बैठकीला बसल्यावर प्रथम सद्गुरू स्मरण करतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणतो. ते कशासाठी म्हणतो आणि मग त्या स्मरणाचे काय होते ते? सद्गुरूंच्या दोन शक्ती या स्मरणामध्ये सद्गुरुत्वाचे प्रथम ब्रह्मदेवाच्या स्वरूपात स्मरण आहे. याचे प्रयोजन काय? तर जसे हे स्थूल जगत व सूक्ष्म जगत ही ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे, ब्रह्मदेवाने हे निर्माण केले आहे, तसेच आपल्या ठिकाणी जो अज्ञानरूपी प्रपंच आहे, जो अज्ञानाचा पसारा त्यामध्ये आहे, तो सगळा सद्गुरूंच्या मायाशक्तीचाच प्रभाव आहे. सद्गुरूंजवळ दोन शक्ती आहेत. जशी त्यांच्याजवळ अनुग्रह शक्ती आहे, तशीच मायाशक्तीही आहे. म्हणजे जर ते एखाद्याला अनुग्रह करून त्या जीवाला जीव करू शकत असले तर त्या उलटही प्रयोग करू शकतात. शिवाचा जीव देखील करू शकतात. या प्रयोगालाच आपण माया म्हणतो. शास्त्रामध्ये याला आणखी एक नाव दिलेले आहे. या मायेला वैष्णवी माया म्हणून संबोधले जाते. जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा ताबडतोब तो या मायेच्या बंधनात पडतो आणि सोहम म्हणणारा हा जीव कोहम म्हणायला लागतो. परमपूज्य श्री मामा या जीवाची फार मजेदार हकीकत सांगायचे. जन्मलेल्या बाळाची स्थिती. जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा ते कसे जन्माला येते हे पाहावे, म्हणजे कळेल की त्याच्या मुठी आवळलेल्या असतात व कानावर ठेवलेल्या असतात. त्या मुठी कशा झाकलेल्या असतात? आधी गर्भामध्ये असताना त्यांचे हात मोकळे असतात, पण जन्माला आल्यावर मुठी झाकून येतात. या झाकलेल्या मुठी देखील अंगठा आतमध्ये व बाजूंनी 4 बोटे अशाच असतात. असे ते मूल जन्माला येते. परमपूज्य श्री मामा म्हणायचे की वैष्णवी मायेचे ते द्योतक आहे. अंगठा म्हणजे तुमच्या ठिकाणचा अंगुष्ठ मात्र पुरुष आहे. हा आधी मोकळा होतो, कोणत्याही बंधनात नव्हता, पण त्याला पंचमहाभूतांचे बंधन आले. 4 बोटे आणि मधला तळवा ही 5 महाभूते आहेत. पंचकोशाचे बंधन घालून त्याला जन्माला घातले, म्हणून तो सोहम चा कोहम म्हणायला लागला. आणि दुसरी गोष्ट कशी की ज्या श्रवणाच्या साहाय्याने तो मायेतून तरून जाईल, ते श्रवणही त्याने कान बंद करून थांबविले आहे. माऊली सांगतात, तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया कष्ट न देता, येथ मोक्ष असे आणिता श्रवणाची माझी. या एका श्रवणाच्या आधाराने, एका सत्संगाच्या आधाराने हा जीव तरून जाऊ शकतो. ते श्रवणही बंद केले आहे, कारण कानावर हात ठेवून हा जीव जन्माला आला. ही एक सद्गुरूंची माया आहे. याच मायाशक्तीतून सद्गुरू परत अनुग्रह करून त्या जीवाला बाहेर काढतात. असा खेळ आहे. म्हणून ब्रह्मस्वरूप जे आहेत तेही सद्गुरू आहेत. म्हणून आपण प्रथम गुरु ब्रह्मा वगैरे म्हणतो. म्हणजेच ज्यांच्या शक्तीने हा अज्ञान स्वरूप प्रपंच निर्माण होतो, त्या ब्रह्मदेव स्वरूप सद्गुरूंना वंदन करतो. अज्ञानातून काढणारेही तेच. हा अज्ञानाचा प्रपंच रोजच आपल्याला घालवावा लागतो. या प्रपंचाचा सांभाळ करण्यासाठी सद्गुरूंची जी विश्वरूपशक्ती आहे ती उपभोगास आली आहे. म्हणून परत गुरुर्विष्णू असे म्हटले आहे. परंतु
यापुढे त्या जीवाची जेव्हा कर्मसाम्य दशा येते तेव्हा त्यामधून त्याला काढणारे तेच आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. शिवस्वरूप जी शक्ती आहे ती जीवाला या अज्ञानातून बाहेर काढते. पाशुपत नावाच्या ग्रंथात असे म्हटले आहे की जीव अष्टपाशांनी बद्ध आहे. पशु म्हणजे एखादे जनावर दाव्याला बांधावे तसा हा जीव आठ आठ दोरांनी प्रकृतीशी बांधून ठेवलेला आहे. हे आठही पाश आपल्या ज्ञानरूपी खड्गाने तोडणारे जे सद्गुरू आहेत ते शिवस्वरूप आहेत. म्हणून ते पशुपती आहेत आणि ज्या पशुवर ते कृत्य करतात त्या पशुला देखील पशुपती करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. ते केवळ पाश तोडत नाहीत तर त्याला स्वस्वरूप करतात. म्हणून हे सद्गुरू शिवस्वरूप आहेत. जेव्हा त्यांचा शिवस्वरूप साक्षात्कार आहे तेव्हा ते जीवाला आपल्यासारखे करून सोडतात. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे असे सद्गुरु तत्व आहे. या प्रार्थनेमध्ये या स्मरणामध्ये त्यांच्याकडील जो अलौकिक भाग मिळालेला आहे त्या अलौकिक भागाचे मागणे आहे आणि त्यामध्ये जो लौकिक भाग आहे तो अनिश्चित आहे, सूक्ष्म आहे. म्हणजे प्रयोजन लौकिक असो व अलौकिक दोन्ही एकमेकात गुंतलेली आहेत. त्यांना सहज वेगळे करता येत नाही. याकरता एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. महादू पैलवानाची कथा. कोकणामध्ये दशावतार नावाचा नाट्यप्रकार असतो. या दशावतारामध्ये वेगवेगळे खेळ दाखवतात. असाच एकदा रावण वधाचा खेळ होता. खेळ दाखवणाऱ्या मंडळींचा रावण वध हा हातखंडा प्रकार होता. या मंडळींचा जो मालक होता तो स्वतः त्या खेळात प्रभू रामचंद्राची भूमिका करीत होता आणि महादू पैलवान नावाचा त्याचा गडी मारुती रायांची भूमिका करीत होता. मालक थोडा चंगीभंगी स्वभावाचा होता. खेळ करून चांगले उत्पन्न होत असे तरी देखील तो लोकांचे पगार वेळेवर करीत नसे. ते पैसे तो उडवून टाकीत असे. या रावणवधापूर्वी इतर सर्व नाटके लावून भरपूर तिकीट विक्री झालेली होती. शेवटी हा हातखंडा प्रयोग ठेवलेला होता. मालकांनी त्याआधी 6 महिने लोकांचा पगार दिलेला नव्हता. आता पगार मिळवायचाच या इराद्याने महादू पैलवानाने एक शक्कल काढली. त्याने ठरवले या मालकाला आता आडमार्गाने धडा शिकवावा. नाटक सुरू झाले. एक अंक झाला. नाटक रंगात आले. दुसऱ्या अंकात लक्ष्मणाला शक्ती लागते असा प्रयत्न होता, प्रसंग होता. प्रभुराय रायचंद्रांनी मारुतीरायांना सांगितले या मारुतीराया त्वरेने कूच करा आणि द्रोणागिरीवरील वनस्पती घेऊन या. त्या पर्वतावरील काही विशिष्ट वनस्पती लक्ष्मणासाठी आवश्यक आहे. हे ऐकल्यावर महादू पैलवानाचे म्हणणेच मारुतीरायांनी गदा बाजूला ठेवली व पुढे होऊन म्हणाले, प्रभुराया सेवकांचे 6 महिन्याचे पगार अडवायचे आणि त्यांना वाटेल तशी अवघड कामे सांगायची, हे कसे व्हायचे? माझा 6 महिन्याचा पगार द्या, मग मी वनस्पतीच काय सगळा द्रोणागिरी तुमच्यासमोर आणून आढळतो. हे ऐकल्यावर मालकांनी ताबडतोब पडदा पाडायला लावला. आत जाऊन पगार केले आणि मग पुढचा प्रवेश सुरू केला. यातील मुख्य प्रयोजन काय तर पगार मिळविणे आणि मालकाची शोभा करणे हे गौण प्रयोजन, अर्थात अवांतर प्रयोजन. पण दोन्ही एकातच आली. त्यांना वेगळे काढता येत नाही. तसेच स्मरणाच्या लौकिक व अलौकिक प्रयोजनांना
वेगळे काढता येत नाही. ज्ञानाची प्राप्ती होणे हे या स्मरणाचे मुख्य प्रयोजन आहे आणि सिद्धी प्राप्त होणे हे झाले अवांतर प्रयोजन. स्मरणाने जे ज्ञान प्राप्त होते ते प्राप्तिक ज्ञान आहे. ते कोणी कोणाला द्यावे लागत नाही. ते आपोआप हृदयातल्या हृदयात संक्रमित होते. हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत नमोडिता केले आपणायसे अर्जुना. अशी त्या ज्ञानाच्या संक्रमणाची कथा आहे. आता जो संयम सिद्धीचा भाग आहे त्याबद्दल पातंजल योगशास्त्रामध्ये विभूती पादात म्हटले आहे की एखाद्या विशिष्ट गोष्टीवर संयम केल्यानंतर चित्त एकाग्र होऊन त्याच्याशी संयमित होते. हा संयम प्राप्त झाल्यानंतर विशिष्ट सिद्धी प्राप्त होतात. या सिद्धीचा प्रत्ययही आपोआप येतो, कारण स्मरण ही संयमाची पुढची पायरी आहे. खरे तर ते गौण प्रयोजन आहे. रूप संयमाची सिद्धी. एकदा मला असा प्रश्न पडला की खरेच संयमाने सिद्धी प्राप्त होतात का, म्हणून परमपूज्य श्री मामांना तसा प्रश्न रात्रीच्या वेळी मी विचारला. दिवसभर त्यांच्याकडे माणसांची ये-जा असायची. रात्रीच ते थोडे मोकळे असायचे. आमच्या शंका आम्ही त्यांना त्याच वेळी विचारित असू. त्या दिवशी योगायोगाने आम्ही दोघेच होतो. मामा पाठीवर बसले होते व मी खाली. मी मामांना विचारले, संयमाच्या ज्या वेगवेगळ्या सिद्धी सांगितलेल्या आहेत त्या खरेच प्राप्त होतात का? त्यावर श्री मामा म्हणाले, न व्हायला काय झाले, शास्त्र काय कधी खोटे चालत असते. मी म्हटले, पण अनुभवाशिवाय पटणे जरा कठीण आहे. ते म्हणाले, असे म्हण, पण शास्त्र कधी खोटे नसतं. मग मी विचारले, योगशास्त्रामध्ये एक सूत्र आहे की स्वतःच्या रूपावर संयम केला की अदृश्य होता येते. खरोखर स्वसंयमाने अदृश्य होता येते का? ते म्हणाले, काय अवघड आहे, बघ माझ्याकडे. मी त्यांच्याकडे बघण्याचा अवकाश की ते पाहता पाहता अदृश्य झाले. मला दृक्बोधाची शंका आली, म्हणून प्रत्यक्षात तेथून अणुरेणू अदृश्य झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांच्या बसल्या जागी हात फिरवून पाहिला, तर हाताला काहीच लागले नाही. 2-3 मिनिटांनी ते पुन्हा तिथे हसत हसत बसलेले होते. हा रूपसंयमाचा भाग त्यांनी दाखवलेला. त्यांच्या ठिकाणी सर्व सिद्धी सदैव हजर होत्या. ते केव्हाही त्याचा प्रत्यय देत असत. असे अनेक चमत्कार त्यांच्या सान्निध्यात बघायला मिळाले. हा संयम सिद्धीचा चमत्कार जेव्हा त्यांनी दाखवला तेव्हा ते म्हणाले होते, अरे हे श्रवणाने साध्य होते, म्हणून माऊलींनी त्यावर एक ओवी आहे. विपाये जैसे आठवेला चित्ता, तरी रे आपुरी योग्यता, हे असो तया ते प्रशंसित